6वा अध्याय नाथांच्या पोथीमधला. प्राप्तौ श्रुत्वा स्वदुहितुर उद्वाह प्रेक्षणोत्सुकौ अभ्ययात्तूर्यघोषेण रामकृष्णौ समर्हणैः. भगवान कुंडिनपूरच्या सीमेजवळ आले. बलरामही सैन्यासह तिथे आले. दूताने भीष्मक राजाला जाऊन वार्ता सांगितली. महाराज, स्वतः द्वारकाधीश आणि बलराम आले आहेत. भीष्मक राजाला अपार आनंद झाला. कन्येचा विवाह पाहण्यासाठी बलराम आणि श्रीकृष्ण आले आहेत हे कळल्यावर गावाच्या बाहेर सीमेवर जाऊन स्वागत केलं. भीमकीचा विवाह संभ्रम पाहो आले कृष्ण राम, हे परसोनी भीमकोत्तम दर्शनास सकाम उठला. भीमकोत्तम म्हणजे भीष्मक राजा, उत्तम असा भीष्मक राजा. भीमकीच्या विवाहाला कृष्ण आणि बलराम आले आहेत हे परिसोनी म्हणजे ऐकून दर्शनाची कामना करून उठला. वाद्य वगैरे घेऊन भगवंताच्या स्वागताला गेला. भेरी निशाण मृदंग नाना वाजंत्रे अनेक, पूजा सामग्री घेऊनी सांग समारंभेसी पैयाला. बरोबर आपली हजारो माणसं घेऊन कृष्णाच्या स्वागताची तयारी करून गेला. वाद्यांचा घोष सुरू झाला. भेरी, मृदंग, पणव, तुतार्या वाजू लागल्या. मंत्र्यासह भीष्मक राजांनी कृष्णाचं स्वागत केलं. भीष्मकाला समोरून येताना पाहून कृष्ण बलराम रथाच्या खाली उतरले. भीष्मकाने कृष्णाला जवळ येताच दंडवत घातलं. कृष्णाने हाताला धरून त्यांना उठवलं, आलिंगन दिलं. मग कृष्ण बलरामाची पूजा केली. भीष्मक राजा म्हणाला, देवा, तुझ्या आगमनाने हा देश पवित्र झाला. मूळे वीण तू आलासी, परम सुख हे आम्हासी. शब्दे वीण सोयरा होसी, तू जाणसी ब्रह्मसूत्र. मुळे वीण, मूळ म्हणजे आमंत्रण. दिवाळीच्या मुळा लेकी असावली, मुळा म्हणजे आमंत्रण. तू आमंत्रणाशिवाय आला देवा, तू खरा सोयरा आहेस. ज्याच्या हृदयामध्ये खरं प्रेम असतं तो कधीही आमंत्रणाची वाट पाहत नाही. देवा, आपल्या निवासाची व्यवस्था गावात एका राजप्रासादात केली आहे. सर्वांची पूजा केली. बलरामाची पूजा केली. मधुपर्क दिला. मधुपर्क म्हणजे मध आणि दही हातावर देतात. आपण दही साखर देतो. मधुपर्क मुपानीय वासांसी विरजांसी सहा, उपायनान्यभीष्टानि विधिवत समपूजयत. मधुपर्क, निर्मल वस्त्र, भेटवस्तू देऊन राजांनी सर्वांची विधिवत पूजा केली. बलरामाची पूजा केली. यादवांचाही स्वागत केलं. आणि भीष्मकाने सर्वांना निवासस्थानं देऊ गेली. उत्तम प्रकारची व्यवस्था आपली केलेली आहे, तिकडे उतरावं. तयोर्निवेशनम श्रीमद
उपकल्प्य महामतिः ससैन्ययो सानुगयो आतिथ्यं विदधे यथा. भगवान म्हणाले, नको, राजवाड्यामध्ये गेस्ट हाऊसमध्ये उतरायचं नाही. आणि शत्रूच्या देशात गेल्यावर तर मुळीच उतरू नये. नाहीतर रशियातून आपले पंतप्रधान जिवंत परत आले नाहीत. मोठ्या माणसांनी काय काळजी घ्यावी हे सगळं आपल्याकडे राजनीतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. देवा, का नाही म्हणतोस? भगवान म्हणाले, इथे नगरामध्ये मागध चैद्य सगळे आमचे शत्रू उतरलेले आहेत. त्यांची आमची बोलाचाली होईल, भांडण जुंपेल, लढाई होईल आणि तुमच्या विवाहामध्ये विघ्न येईल. त्यापेक्षा 2 पावलं दूर राहिलेलं चांगलं. आम्ही नगराबाहेर अंबिकालयाजवळ राहू. हे ऐकल्यावर भीष्मक राजाला आनंद झाला. तव राव हासिन्नला मनी होय बुद्धिमंत शारंगपाणी ठाव दिधला अंबिका भुवनी घाव निशाणी घातला. बुद्धिमान म्हणले कृष्ण, योग्य ठिकाण निवडलं म्हणले. कारण अंबिकेच्या दर्शनाला रुक्मिणी जाणार होती, तिथनं येणं सोपं होतं. घाव निशाणी घातला, बरोबर म्हणले, निशाणावर घाव घातला त्याने. मग राजाने सांगितलं की आता अंबिकालयाकडे जाण्याचा मार्ग शहरातून जातो आणि कुंडिनपूरची जनता आपल्याला पाहायला उत्सुक आहे. तेव्हा आमची विनंती आहे की गावातून राजमार्गाने चालावं. गावातल्या स्त्रिया पुरुष सगळे आपल्याला पाहायला उतावळी झालेली आहेत. कृष्णाने मान्य केला. भीष्मक राजाला रथावर आपल्या जवळ बसवलं. पुढे बंदीजन गाऊ लागले, कृष्णाची कीर्ती, कृष्णाचं भजन गाऊ लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. गोपाल कृष्ण भगवान की जय. रथाच्या मागे पुढे सैनिक, बंदीजन, वाद्य. कृष्णाची शोभायात्रा अपूर्व होती. कृष्णाच्या मस्तकावर छत्र धरलं होतं. हत्तीदळ, पायदळ, अश्वदळ, रथदळ सगळं चाललं होतं. साधकांच्या हृदयामध्ये बोध प्रवेशावा, बोध म्हणजे ज्ञान. तसं शहरामध्ये, कुंडिनपूर नगरामध्ये कृष्ण प्रवेशला. लोकांनी गर्दी केली. कृष्ण कसा आहे हे पाहायला लोक धावायला लागले. कृष्णमागतमाकर्ण्य विदर्भपुरवासिनः आगत्य नेत्रांजलिभिः पपुस्तन्मुखपंकजम्. भगवंताचं मुखकमल, त्याचा मकरंद लोक प्राशन करू लागले डोळ्यांनी. रुक्मिणीचा हा खरा वर कसा आहे हे पाहण्याकरता स्त्रिया उतावळी झाल्या होत्या. वाजत आलं की पहिल्यांदा बायका धावत येतात. बाहेर वाजलं रे वाजलं, दारात आल्याच. एक बाई तर मी हातात कणकीचा गोळा लाटणं घेऊन तशीच आलेली बघितली बाहेर. का तर म्हणले वाजत आलंय. सज्जातून, गच्चीवरून, रस्त्यावरून
जागा मिळेल तिथे स्त्रिया उभा राहिल्या आणि पाहायला लागल्या. कृष्ण मुख कमळ सुंदर, जननयन तेची भ्रमर, तेथेची गुंतले साचार, कृष्ण आमोद रस भावे. सगळ्या लोकांचे डोळे म्हणजे भ्रमर होते. कृष्णाचं सुंदर मुख म्हणजे कमल होते आणि ते नयनरूपी भ्रमर त्या कमळामध्ये गुंतले होते. कृष्णाकडे पाहता पाहता सगळे कृष्णमय झाले होते. आपल्या नेत्राची ओंजळ करून कृष्णाच्या सौंदर्याचं सारेजण जणू प्राशन करत होते. काही जण कृष्णावर फुलं उधळत होते, काही जण भक्तिभावाने नमस्कार करत होते, काही जणी कृष्णाला ओवाळत होते. हातातली कामं टाकून स्त्रिया धावत सुटल्या. गर्दीमध्ये एकमेकीला ढकलू लागल्या, मागे सारू लागल्या, धावू लागल्या. काही जणी न्हात होत्या, अर्धनहाण टाकूनच धावत आल्या. कोणी मुलाला पाजत होत्या तर कोणी चंदन उगाळीत होत्या, कोणी डोळ्यात काजळ घालत होत्या. हातातील सर्व कामं टाकून कृष्णाला पाहण्याकरता धावत गेल्या. गडबडीमध्ये काहींनी नथा कानात घातल्या तर कानातले डूल नाकात घातले, पायाची भूषणं गळ्यात घातली तर गळ्यातले अलंकार पायात घातले, कपाळावर काजळ लावले आणि डोळ्यात कुंकू घातले. अशा धावत आलेल्या स्त्रिया माड्या, गच्च्या, भिंती, जागा मिळेल तिथे उभ्या होत्या आणि आपसामध्ये सगळ्या बोलायला लागल्या. बोलती नरनारी सकळा, कान मिरविले गा शिशुपाळा, मन देखो नोवरेपणाची कळा, नाही जिव्हाळा लग्नाचा. काल शिशुपाल मिरवत गेला, त्याच्या तोंडावर काही नवरेपणाची कळा होती का ग? आज कृष्णाकडे पहा. अस्यैव भार्या भवितुम रुक्मिण्यर्हति ना परा, असावप्यनवद्यात्मा भैष्म्या समुचित पती. रुक्मिणी याचीच भार्या व्हायला योग्य आहे आणि श्रीकृष्ण हा रुक्मिणीला योग्य पती आहे. जगामध्ये एकमेकाला एकमेकाकरताच जन्माला घातलं आहे. खरं तर आपल्या भीमकीचं जन्मोजन्मीचं भाग्य उदयाला आलं म्हणून कृष्ण रुक्मिणीला प्राप्त होणार आहे आणि रुक्मिणी कृष्णाला प्राप्त होणार आहे. काय याचं सौंदर्य! किंचित सुचरितं यन्नस्तेन तुष्टस्त्रिलोककृत, अनुगृह्णातु गृह्णातु वैदर्भ्या पाणिमच्युतः. देवा, आम्ही जर पूर्वजन्मामध्ये काही पुण्य केलं असेल ते सगळं पुण्य आम्ही रुक्मिणीला अर्पण करतो. रुक्मिणीला कृष्ण हाच पती मिळावा. हजारो मदन याच्यावरून ओवाळून टाकावेत तरी सुद्धा याची दृष्ट निघणार नाही, असा हा श्रीकृष्ण आहे. रूपाप्रमाणे तो शूर आहे, धीर आहे, सद्गुणांचं आगर आहे. किती तेजस्वी आहे! हा साक्षात भगवंताचा अवतार आहे असं म्हणतात. शरद ऋतूतील आल्हाददायक चंद्राप्रमाणे हा सुंदर आहे. हा सज्जनांचा रक्षक आहे, दुष्टांचा कर्दनकाळ आहे. हा राजकारणी आहे आणि निस्वार्थी आहे. याच्या बुद्धिचातुर्यापुढे बृहस्पती फिका आहे. याच्या पराक्रमाला इंद्रसुद्धा लाजेल. रूप, विद्या, बुद्धी, पराक्रम
या सगळ्या गुणामध्ये हा अद्वितीय आहे. म्हणून आपल्या रुक्मिणीला हाच पती योग्य आहे. याला सोडून शिशुपालाला स्वीकारणं म्हणजे हिरा सोडून गारगोटी हातात घेतल्यासारखी आहे. आमच्या रुक्मिणीचं पुण्य जर कमी पडलं तर देवा आमचं पुण्य आम्ही अर्पण करतो, पण कृष्ण हाच पती तिला मिळव. कृष्ण दर्शनाने भारलेले लोक असे बोलत होते. ऐसे आशीर्वाद देती कृष्णरूपी वेधल्या वृत्ती, प्रत्यावृत्ती हरी पाहती नाही उपरती जनासी. लोक सारखं बोलत होते, भरभरून बोलत होते. ज्या स्त्रियांनी कधी सूर्यप्रकाश पाहिला नव्हता त्याला असूर्यस्पृश्या नारी असं म्हणतात, त्या सुद्धा रस्त्यावर आल्या कृष्णाला पाहण्याकरता. धावत सुटल्या. रस्त्यावरून धावायची सवय नसल्यामुळे अडखळू लागल्या. इकडे रुक्मिणी श्रीकृष्णाचं चिंतन करीत बसली होती. आपल्या महालामध्ये होती. एक दासी धावत धावत गेली आणि रुक्मिणीला सांगितलं, अगं भगवान श्रीकृष्ण आलेत, चल चल पाहायला. भीमकीनं ऐकलं आणि ती निघाली. सामराजांनी वर्णन केले. ती सखी म्हणाली, महारथ्या मार्गे अभिनव युवा जात असता, निज प्रासादाग्री चढती सकळा राजदुहिता, कटाक्षाची छाया घनतरसये जास पडली, विधात्याने ऐसी अभिनव असे मूर्ती घडली. रुक्मिणी, महारथाच्या मार्गाने जाणारा एक नवीन कोणी तरुण मी पाहिला. त्याला पाहण्याकरता राजवाड्याच्या गच्चीवर स्त्रिया चढलेल्या आहेत. त्यांच्या कटाक्षाची छाया दाट त्याच्यावर पडली आहे. काय सांगू रुक्मिणी तुला, ब्रह्मदेवानी असामान्य मूर्ती घडवली आहे. कोण आहे माहित नाही. असे हा कोणाचा कवण मजला तत्व न कळे, आये ये भूलोकी कवण तरुणीचे तपफळे. तो कोण आहे, कोणाचा आहे मला माहित नाही. तो पती म्हणून कोणत्या तरुणीला मिळणार आहे, तिचं भाग्य उदयाला येणार आहे. म्हणून रुक्मिणीला गच्चीवर घेऊन गेली, ती शोभायात्रा दाखवण्याकरता. त्याला पाहण्याकरता ती माडीवर गेली. पहाया वैदर्भी मग उपरी माडीवर चढे, अनायासे प्रत्युत गमन विधी किंवा तिसघडे. ती माडीवर चढली आणि खाली पाहिलं आणि कृष्णानी वर पाहिलं. दोघांची नजरभेट झाली. समोरासमोर एकमेकाला पाहणं याला प्रत्युद्गमन विधी म्हणतात. करच्छत्रछाया करुणी वदवी चंद्रवदना, न्याहाळी कृष्णाचे मुख कमल सारंग नयना. दुपार होती, ऊन होतं. करच्छत्र, हाताची सावली केली डोळ्याला अशी, करच्छत्र छाया. आणि ती चंद्रवदना रुक्मिणी त्याला न्याहाळू लागली. आणि तिला असं वाटलं, जीवाचा सांगाती निज नगर रथ्या प्रविशला, तिला वाटे चिंता मणीच निधी किंवा गवसला.
आपली चिंता संपली, जणू चिंतामणीच मिळाला. जीवाचा सांगाती भेटला असं रुक्मिणीला वाटलं. आणि मग आपल्या कटाक्षाने नजरेनंच ती त्याला ओवाळू लागली. अशी रुक्मिणीची आणि कृष्णाची नजरभेट वर्णन केलेली आहे. मिरवत मिरवत शहरातून भगवान श्रीकृष्ण गावाच्या बाहेर अंबिकालयाच्या पलीकडे गेले. अंबिकालयाजवळ सैन्याने मुक्काम केला. सगळीकडे तंबू, राहुट्या, मेरू पर्वताप्रमाणे उंच खांब उभे केले. सगळ्या तंबूवर गरुडध्वज फडकत होते. भोवताली अश्वशाळा, गजशाळा, रथशाळा तात्पुरत्या बांधल्या. वाद्यांचा गजर सुरू झाला. तो ऐकला मात्र आणि जरासंधाच्या, शिशुपालाच्या छातीमध्ये धडक भरली. कृष्ण आला महाबळी, ऐकोनी चिंतेची काजळी, वाढिन्नली हृदय कमळी, तोंडे काळी तेणे झाली. नाथ म्हणतात, महाबलवान कृष्ण आला आहे हे ऐकल्याबरोबर चिंतेची काजळी हृदयामध्ये वाढली आणि त्या काजळीनं तोंड काळी झाली. एकमेकाला खुणावू लागले, कुजबुज करू लागले. त्या कृष्णाची पूजा केली म्हणून तक्रार करू लागले. रुक्मीजवळ आले आणि म्हणाले, रुक्मी, श्रीकृष्णाची बलरामाची पूजा तुझ्या वडिलांनी करायला नको होतं. अरे, यादवांचं अपार सैन्य आलं आहे. बलराम, सात्यकी यासारखे वीर आहेत. कृष्ण महान कपटी आहे. काळ सुद्धा त्याला घाबरून देशोधडी पळतो. हे ऐकल्याबरोबर शिशुपाल संतापला. कृष्णाची स्तुती ऐकल्याबरोबर तो म्हणला, काय बरळता? माझ्याशी तुंबळ युद्ध करणारा योद्धा जगामध्ये एकतरी आहे का? आपलं सैन्य तयार ठेवा. जरासंध म्हणाला, शिशुपाला, आपण रुक्मीबरोबर चर्चा करून ठरवू. मग त्यांनी रुक्मीला बोलावून आणला. सारं वर्तमान सांगितलं. तेव्हा महारथी रुक्मी म्हणाला, वीरानो, भिवू नका. कोणी जबर शत्रू असेल तर सांगा. मी इथे असताना यमाला सुद्धा भिवू नका. नंतर तो शिशुपालाला म्हणाला, तू महावीर योद्धा आहेस. जरासंध, मी तुझ्या बाजूला आहे. तू का घाबरतोस? शिशुपाल म्हणाला, अरे, इथे कृष्ण कशासाठी आला आहे? तू बोलावलंयस का? का भीष्मकांनी बोलावलं? भीष्मक राजाच्या मनामध्ये काय आहे कळेना म्हणून तुला बोलावलं. रुक्मी हसला आणि म्हणाला तुच्छतेनं, कुठला कृष्ण काढलात? एका क्षणात त्याला मी पळवून लावीन. माझा पराक्रम बघून यादव पळून जातील. त्याची नारायणी सेना माझ्या मोहनास्त्राने खळवून टाकील. तुम्ही काळजी करू नका, सावध राहा. रुक्मिणीचं रक्षण करा. मग रुक्मी भीष्मकाकडे गेला. आल्यानंतर वडिलांना म्हणाला की तुम्ही त्याची पूजा का केलीत? तो आपला शत्रू आहे. तो पूजेला पात्र नाही. कपटी आहे. शिवाय आमंत्रणाशिवाय आगंतुक आला आहे. आगंतुकाचं एवढं कौतुक करायचं कारण होतं का? संतापून बोलल्यावर भीष्मक राजा म्हणाला, रुक्मी, तू तरुण आहेस. तुला व्यवहार कळत नाही.
अरे शत्रू जरी मंगलप्रसंगी आला तरी त्याचं स्वागत करावं हा शिष्टाचार आहे. आपल्या घरी रुक्मिणीचं लग्न आहे. अरे कृष्णासारखा पाहुणा आला आहे. केवढं भाग्य आहे. तू चिंता करू नकोस, तू कामाला लाग. इतक्यात तिथे असलेली रुक्मिणीची माता शुद्धमती म्हणाली, शुद्धमती म्हणे रायासी, तुम्ही विसरले ती कुळधर्मासी. कन्या न्यावी अंबिकेसी, गौरीहरासी पूजावया. कुलधर्म कुळाचार याची आठवण बायकाच करून देतात. श्राद्ध असतं नवऱ्याच्या बापाचं, पण आठवण करून देते बायको. हो, सासऱ्याचं श्राद्ध आहे, जाल कुठं तरी. नाही तर विचारलं काय करणार. नाथ, तुम्ही आपला कुळधर्म विसरलात. त्याने कसला कुळधर्म, आठवणीच नाही ना काही. अहो, लग्नापूर्वी वधू अंबिकेच्या दर्शनाला न्यावी असा आपला कुळधर्म आहे. कन्या न्यावी अंबिकेसी, गौरीहरासी पूजावया. तिथे गौरीहार पुजायचा आहे आपल्याला देवळात. त्यावर भीष्मक रुक्मीला म्हणाले, अरे रुक्मी, आपल्या कुलपरंपरेप्रमाणे वधूला आदल्या दिवशी अंबिकालयामध्ये दर्शनाला नेण्याची पद्धत आहे, परंपरा आहे, व्यवस्था कर. रुक्मी रागाने संतापला, थरथरायला लागला. तो म्हणाला, तवरायाचा ज्येष्ठ कुमर, ऐकोनी कोपा चढिन्नला थोर. मिथ्या बायकांचा विचार, केवी साचार मानिता. बायकांचा विचार म्हणले खोटा असतो, कशाला ऐकायला लागलात. आत्मबुद्धिर्हितार्थाय, गुरुबुद्धिर्विशेषतः, परबुद्धिर्विनाशाय, श्रीबुद्धी प्रलयावहा. स्वतःची बुद्धी असेल तर हितकारक, गुरुची बुद्धी असेल तर जास्त हितकारक, परबुद्धी असेल तर विनाशकारक, आणि स्त्रीची बुद्धी असेल तर प्रलय करणारी. हे रुक्मीचं म्हणणं आहे, खरं नाही बरं काही. तुम्ही आईचं काहीही ऐकू नका. आईला काय कळते, याच्यावर घरातल्या सगळ्या लोकांचं एकमत असतं. वडिलाचं, मुलीचं, मुलाचं. आईला ना काही कळत नाही. प्रत्येक घरामध्ये एकमत. अंबिकालयाजवळ यादव उतरलेले आहेत. रुक्मिणीला पळवून नेतील. सगळीकडे आपली अपकीर्ती होईल. उगीच स्त्रीचं ऐकून संकट ओढवून घेऊ नका. लग्न झाल्यावर नवरा बायकोला आपण दर्शनाला घेऊन जाऊ. अहो, देवी अंबिका देवी मंदिरातच आहे, ती काय कुठे पळून चालली काय. आजची आईची उद्या जाऊ. त्यावर भीष्मक राजा संतापला. ते म्हणाले, तू घाबर आहेस, कळलं. राजा म्हणे कटकटा, व्यर्थ आलासी माझिया पोटा. नवेसी वीरवृत्ती लाठा, अतिकरंटा नपुसक. तो म्हणला, भीष्मक राजा, अरे हा तुझा पुरुषार्थ का. व्यर्थ बडबड केलीस, व्यर्थ माझ्या पोटी जन्माला आलास. अरे वीर नाही, षण्ण आहेस. काळं तोंड मला दाखवू नकोस. तू तिला अंबिकेच्या मंदिरामध्ये नेणार नशील तर मी घेऊन जाईन. मी समर्थ आहे. तू घरी निवांत झोप. तुझी वीरता कळली, पुन्हा मला तोंड दाखवू नकोस. या निंदेमुळं आणि
कठोर बोलण्यामुळे तो घायाळ झाला. तो म्हणला, मी त्या गवळ्याला भितो काय? पण लग्नामध्ये विघ्न नको म्हणून मी असं बोललो. तुम्हाला वाटत असेल मी कृष्णाला घाबरतो, मुळीच नाही, आत्ता घेऊन जातो. भीष्मक राजा मनामध्ये म्हणला, बरं झालं, तेरा राग मेरा संतोष. तो शिशुपाल जरासंधाकडे आला. तो म्हणला, मित्रांनो, संकट ओढवलंय. आमचा कुळधर्म आहे की लग्नाच्या आधी अंबिकेला नवरी दर्शनाकरता न्यावी. आमचे आईवडील कृष्णाच्या बाजूला आहेत. मी पोटचा मुलगा असून वैरी झालो आहे. राजा, आपण वधूला जर नेलं नाही दर्शनाला, राजा आपल्याला नपुसक म्हणेल, कुळधर्म बुडवला, अपकीर्ती झाली म्हणेल. आणि रुक्मिणीला घेऊन जावं तर कृष्ण आणि यादव तिथे उतरलेत. इकडे आड तिकडे विहीर अशी आपली अवस्था झाली आहे. याच्यावर एकच मार्ग आहे, तुम्ही सगळेजण चतुरंग सैन्य घेऊन बरोबर चला. कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये तिला घेऊन जाऊ आणि आणू. सर्वांनी डोळ्यात तेल घालून रुक्मिणीचं रक्षण करा. तुमच्या सर्वांवर ही जबाबदारी. सर्व बाजूनी सर्वांनी सावधपणे रक्षण करा. चतुरंग सैन्य सिद्ध झालं. चारी भावांनी तिला मंदिरामध्ये नेण्याची व्यवस्था केली. कन्याचांच पुरात प्रागात भटैर्गुप्तांबिकालयन. सैनिकांनी वेढलेली रुक्मिणी अंबिकालयाकडे निघाली. पद्भ्यां विनिर्ययो द्रष्टुम भवान्या पादपल्लवम. सा चानुध्यायती सम्यक मुकुंद चरणांबुजम. श्रीकृष्णाच्या मुकुंद चरणकमलाचं ध्यान करीत करीत भवानी मातेच्या पायाचं दर्शन घेण्याकरता ती चालत निघाली. तिने मौन धारण केलं होतं. भोवताली परिवार होता. शूर राजसैनिक शस्त्र घेऊन बरोबर चालले होते. चारी बाजूनी तिचं रक्षण करीत होते. वाद्य वाजत होती. सभोवती सख्या होत्या. बाहेर जायच्या वेळेला तिला खूप आनंद झाला. आई वडिलांनाही मनातून आनंद झाला. तुळशीच्या सुवर्ण वृंदावनाला प्रदक्षिणा घातली. आई वडिलाला, सुदेवाला आणि त्याच्या पत्नीला नमस्कार केला. पूजा साहित्य सखीच्या हातामध्ये दिलं. मनामध्ये पार्वती आणि शंकराचं स्मरण केलं. ब्राह्मणाला गाय दान दिली आणि घराच्या बाहेर पडली. कारण आता घरी परत यायचं नव्हतंच. सभोवती सख्या होत्या, ब्राह्मण स्त्रिया होत्या. 7 सहस्र नारी भोवताली होत्या. सखीचा हात हातात घेऊन चालत होती. दोन्ही बाजूला पुढे मागे चतुरंग सेना होती. हातामध्ये उघडी शस्त्र घेऊन सैनिक चालले होते. पायदळ, अश्वदळ, रथदळ, गजदळ सगळं सिद्ध होतं. सैन्याची रचना एखाद्या उपासना यंत्रासारखी होती. रुक्मिणी हे त्याचं मध्यपीठ होतं. कृष्ण हे बीज होतं. साधन चतुष्टय संपत्ती वृत्तीला परमात्म्या सन्मुख नेते, तसं 4 भावांनी भीमकीला कृष्णाच्या सन्मुख नेलं. 4 वेद बोधाजवळ म्हणजे ज्ञानाजवळ नेतात, तसं 4 बंधूंनी तिला रुक्मिणीजवळ नेलं, कृष्णाजवळ नेलं. रुक्मरथ आणि रुक्ममाली हे विवेक वैराग्याप्रमाणे होते. रुक्मिणीला मागे पुढे सांभाळत होते. कोणाला जवळ येऊ देत नव्हते.
रुक्म केली आणि रुक्म बाहू स्वानंद आणि अनुभवाप्रमाणे तिचं रक्षण करीत होते. चारी भाऊ बरोबर होते, रुक्मी मात्र दूर होता. साधूजनांनी निंदा त्यागावी तसं रुक्मीला लांब ठेवलं होतं. भोग सोडून वैरागी निघावा तसं घर सोडून रुक्मिणी निघाली. भोग त्यजुनी वैरागी योग साधना सन्निघे योगी तैसी माया बाहेर सांडुनी वेगी चरणशाली निघाली. चालत निघाली. भगवंताच्या दर्शनाला चालत जावं. काही घोड्यावर बसतात, काही महंत हत्तीवर बसतात. त्यांना ईश्वर भेटत नाही म्हणून ती पायी निघाली. म्हणून तर आपल्याकडे पंढरपूरला लाखो लोक पायी येतात. तिचं मन कृष्णचरणी जडलं होतं. निघाली. कृष्णचरणी जडले मन या लागी वाचे पडले मौन दृढ लागिले अनुसंधान सहज स्थिती चालली. सहज चालत 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 निघाली. मौन धारण केलं होतं. आत्मसाक्षात्कार वृत्ती झाल्यावर अहिंसादिक संपत्ती येते. त्याप्रमाणे रुक्मिणीजवळ सख्या आल्या होत्या. निरपेक्ष योग्याजवळ जशा सिद्धी येतात तशा सख्याजवळ येऊन सेवा करीत होत्या. रुक्मिणी निजशांतीची स्वामिनी होती. तिच्यासह बोधपुत्राच्या माता ब्रह्मवेत्यांच्या ब्राह्मणी अकाम झालेल्या कामिनी आणि सुवासिनी चालत होत्या. अनाहताचा गजर व्हावा तशी वाद्य वाजत होती. वाद्यांच्या आवाजाने आकाश कोंडलं होतं. प्रथम घंटानाद झाला. नंतर लहान लहान घंट्या वाजू लागल्या. नंतर शंखांचा आवाज ऐकू येऊ लागला. नंतर झांजांचा नाद उठला. त्यानंतर मृदंगध्वनी ऐकू येऊ लागला. भेरी वाजू लागल्या. त्यामध्ये 4 जणी कृष्ण कीर्तन गात होत्या. 4 मुक्ती नाचत होत्या. 4 भाट कृष्णाचं वर्णन करत होते. 18 मागध वंशावळी वर्णन करत होत्या. जणू 4 म्हणजे 4 वेद, 4 भाट, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हे सगळे जसं भगवंताचं वर्णन करतात तसं कृष्णाचं वर्णन चालू होतं. आणि अशा थाटामध्ये रुक्मिणी अंबिकालयाजवळ आली. नानोपहार बलिभिर वार मुख्या सहस्रशः स्रग्गन्नवस्त्राभरणैर द्विजपत्न्यस्वलङ्कृताः गायन्तश्च सुवन्तश्च गायका वाद्यवादकाः परिवार्य वधून् जग्मुः सूतमागधवन्दिनः. नाना प्रकारचे उपहार, अर्पण करायच्या वस्तू हे घेऊन हजारो वारांगना, सजलेल्या ब्राह्मण स्त्रिया, सुवासिनी बरोबर चालत होत्या. सूत, मागध, बंदी स्तुती करत होते. जय जयकार चालू होता. आणि अशा रीतीनं ती देवीच्या मंदिरामध्ये पोहोचली. आपले पाय धुतले, हातपाय धुतले, आचमन केलं. पवित्र आणि शांत होऊन तिने मंदिरामध्ये प्रवेश केला. तिच्याबरोबर विधी जाणणाऱ्या ब्राह्मण स्त्रिया होत्या. त्यांनी तिला भगवान शंकराची पत्नी आणि भगवान शंकर यांना नमस्कार करायला सांगितला. पूजा विधान सुरू झालं. रुक्मिणीनं प्रार्थना सुरुवात केली.
नमस्ते त्वांबिके भीक्षणं स्वसंतानयुतां शिवां भूयात्पतिर्मे भगवान कृष्णस्तदनुमोदताम्. हे अंबिके, गणेशादी संतानांनी तू युक्त आहेस, कल्याणकारक आहेस, मंगलरूप आहेस. तुला माझा नमस्कार असो. माझा पती कृष्ण हो एवढाच अनुग्रह माझ्यावर कर. सगळं देवालयाचं आवार स्त्रियांनी भरून गेलं होतं. जणू सगळीकडे स्त्री राज्य झालं होतं. पुरुष कोणी दिसतच नव्हता. गाभाऱ्यामध्ये ती आली. तिच्याजवळ श्रद्धा हेच पूजा साहित्य होतं आणि त्या पूजा साहित्याने तिने पूजा केली. शुद्ध सुमन ही फुलं होती. छिद्रत्नांचे अलंकार होते. विरज म्हणजे ज्यातून रज घाण निघून गेलेली आहे अशी शुद्ध वस्त्र होती. ब्राह्मण स्त्रियांनी तिला विधी सांगितले, हात जोडायला सांगितले आणि प्रार्थना सांगितली. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ज्या देवीची देवाची पूजा करायची त्याच्या श्लोकाने सुरुवात असते. देवीला सुवर्ण सिंहासन अर्पण केलं. पायावर सुगंधी जलसिंचन केलं. आचमन दिलं. पहिल्यांदा मलापकर्ष स्नान घातलं. नंतर शुद्धोदक स्नान घातलं. नंतर पंचामृत स्नान घातलं. षोडशोपचार पूजा केली. यथासांग केली. भरजरीची वस्त्र, सुवर्णालंकार, रत्नालंकार अर्पण केले. सुवर्ण निरांजनाने आरती केली. हजारो घंटा वाजू लागल्या. बरोबरच्या सुवासिनींच्या ओट्या भरल्या. ब्राह्मणांच्या स्त्रियांना विविध उपहार दिले आणि विधी पूर्ण झाल्यावर रुक्मिणीनं नीलकमलाची माळा देवीच्या गळ्यात घातली आणि मग प्रार्थना केली. होती नीलोत्पलांची माळा ते घातली जगदंबेच्या गळा वरदेई वो घनसावळा उचित काळा आजीच्या. निळ्या कमळाची माळ अंबिकेच्या गळ्यात घातली. योग्य वेळी मला मेघाप्रमाणे श्यामल असलेला श्रीकृष्ण हा वर मिळू दे. आत्ता मौन सोडलं प्रार्थना करायची म्हणून. म्हणून विसरजिले मौन करू आदरिले स्तवन मना मागे ठेवूनी मन सावधान स्तवनासी. मौन सोडलं, हात जोडले आणि अंबिकेची प्रार्थना केली. भागवतामध्ये फक्त एका श्लोकात प्रार्थना आहे. नाथांची प्रार्थना मोठी आहे. जय जय वो अव्यक्त व्यक्ती जय जय वो अमूर्त मूर्ती जय जय वो विश्वस्फूर्ती चिच्छक्ती चिन्मात्रे जय जय वो जगदंबे जय जय वो आरंभस्तंभे जय जय वो सौभाग्यशोभे स्वये स्वयंभे कुमारी जय जय वो अनादि ना कळसी मनोबुद्धी देवो देवी इही शब्दी तूत शुद्धी नांदसी. देवा तुझेनी देवपण जीवा तुझेनी जीवपण शिवा तुझेनी शिवपण निज कारण तू माये. तुझेनी शब्दाधिका शोभा तुझेनी नभत्वाले नभा. तूची मूळ प्राणारंभा विश्वकदंबा जीवन तू.
तुझी उघडली या दृष्टी नादो लागे सकळ सृष्टी तुवा अपेक्षिली या पाठी देवाही नुठी देवपण ओम पुण्या सुमुहूर्ती लग्न लावणे तुझ्या हाती मजनोवरा श्रीपती समूळ कीर्ती तू माये. ही नाथांची प्रार्थना आहे की हे देवी जे अव्यक्त परब्रह्म आहे ते तुझ्यामुळे व्यक्त होतं म्हणून अव्यक्त व्यक्ती. तू अमूर्त म्हणजे न दिसणारी अशी मूर्ती आहेस. तू विश्वाची स्फूर्ती आहेस. चितशक्ती आहे, चिन्मात्र आहेस. तुझा जय जयकार असो. जय जय. तू सौभाग्याची शोभा आहेस. तू स्वयंभू आणि कुमारी आहेस. तू अनादी आहेस. मनबुद्धीला कळत नाहीस. देव आणि देवो ह्या दोन्ही शब्दांनी तूच या जगामध्ये नांदतेस. देवाला तुझ्यामुळे देवपण आहे. जीवाला तुझ्यामुळे जीवपण आहे. शिवाला तुझ्यामुळे शिवपण आहे. जगाची सगळ्या तू निजकारण म्हणजे मुख्य कारण तू आहेस, मूळ कारण. तुझ्यामुळे शब्दांना शोभा आहे. तुझ्यामुळे आकाशाला आकाशत्व प्राप्त झालं. तू मूळ प्राणाचा आरंभ आहेस. विश्वरूपी कदंब वृक्षाचं तू जीवन आहेस. तू अपेक्षा केल्यानंतर देवाला सुद्धा देवपण राहत नाही. म्हणून हे माते, अंबिके माते, की या पुण्यदायक ओंकाररूपी पुण्यदायक अशा मुहूर्तावर, सुमुहूर्ती चांगल्या मुहूर्तावर माझं लग्न कृष्णाबरोबर लावणं तुझ्या हाती आहे. मला श्रीकृष्ण हा पती प्राप्त व्हावा. भूयात पतिर्मे भगवान कृष्णस्तदनुमोदताम. भगवान श्रीकृष्ण माझा पती हो, याला तू अनुमोदन द्यावंस. सामराजांच्या प्रार्थनेतला एक श्लोक दिलाय. कृपा पांगे तुझ्या प्रणत जनचिंता नळजळे मृदुस्वांते शांते जनन जगदंबे भगवती करावे का ऐसे शुभ अशुभ कर्मे जुगवती. हे अपर्णे, शर्वाणी ही पार्वतीची नाव आहेत. प्रणत म्हणजे नमस्कार करणाऱ्या, जन लोकांचा, चिंतानळ म्हणजे चिंतेचा अग्नी तू जाळून टाकतेस. तू मृदू आहेस. स्वतःचा अंत स्वतःच करणारी आहेस. शांत आहेस, जननी आहेस, जगदंबा आहेस, भगवती आहेस. मग असं तू का करतेस? शुभ आणि अशुभ कर्म तुझ्यामुळेच होतात. माझ्यावर तू प्रसन्न हो. अशी प्रार्थना करून रुक्मिणीनं देवीच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि आश्चर्य घडलं. ऐसा स्तुतिवाद करिता कंठीची माळ आली हाता वेची माळे श्रीकृष्णनाथा वरीनाथा निर्धारे. देवीच्या पायावर मस्तक ठेवलं आणि गळ्यात घातलेली निळ्या कमळाची माळा गळ्यात पडली. शुभशकुन झाला. ती माळ हातामध्ये घेतली आणि रुक्मिणीनं निश्चय केला की ही माळ आता कृष्णाच्या गळ्यामध्ये मी घालीन. महाप्रसाद सर्वथा, हा देवीचा महाप्रसाद आहे. म्हणून चरणी ठेविला माथा, म्हणून चरणावर मस्तक ठेवलं. आशीर्वाद देती समस्ता पतिव्रता द्विजपत्न्या, बरोबर असलेल्या ब्राह्मणाच्या स्त्रिया पतिव्रता त्याला आशीर्वाद द्यायला लागल्या. येणे उल्हासे सुंदरा वरू निगे श्रीकृष्णवरा
स्वानुभवाचा सेवक स्वरा त्याती करी धरोनी. अशा उल्हासाने मंदिराच्या बाहेर निघाली श्रीकृष्ण वराला वरण्याकरता. बाहेर आली, सैन्य उभं होतं सगळं जरासंधाचं रक्षणाकरता आलेलं. त्यांनी मंदिराच्या बाहेर आलेल्या रुक्मिणीला पाहिलं आणि ते अमूप सौंदर्य पाहून आपण रुक्मिणीच्या संरक्षणाला आलो आहे विसरले आणि त्या सौंदर्याने मोहित होऊन मूर्छित पडले. भीमकी सौंदर्य अमूप जिचेनी जगा नाव रूप तिच्या लावण्याचे दीप मुख्य स्वरूप केवी वर्णू. रुक्मिणीचं सौंदर्य अमूप अपार होतं. ज्याच्यामुळं जगातलं सौंदर्य निर्माण झालं तिच्या सौंदर्याचं काय वर्णन करावं. तिच्या लावण्याचे दीप सगळ्या जगात आहेत म्हणून तिचं स्वरूप केवी वर्णू कसं वर्णन करावं. जिये ते सृजू न शके चतुरानन कृष्ण प्रभावे स्वरूप पूर्ण तिच्या स्वरूपाचे वर्णन एका जनार्दनी करी तसे. जिला चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा जिला निर्माण करू शकला नाही मग कृष्णाच्या प्रभावाने जे जन्माला आली तिच्या स्वरूपाचं वर्णन काय करावं. रुक्मिणी अंबालयातून बाहेर आली. भोवताली जमलेल्या जरासंधाच्या सैन्याने तिचं अलौकिक सौंदर्य पाहिलं. कसं. ताम देव मायामिव वीर मोहिनीं सुमध्यमां कुंडलमंडिताननां श्यामां नितंबार्पितरत्नमेखलां व्यंजत्स्तनीं कुंतलशंकिते क्षणां. देवमायेसारखी तामदेवमाया देवाला सुद्धा मोहित करणारी, वीरमोहिनी वीराला मोहित करणारी, सुमध्यमाम जिचं मध्यभाग म्हणजे कटी बारीक आहे, कुंडलमंडिताना कानाची कुंडल मुखावर शोभतायत त्याची किरण, श्यामाम श्याम म्हणजे काळी नव्हे, उष्णकाळी शीतल आणि शीतकाली उष्ण असणारी, नितंबार्पित रत्नमेखलाम कमरेला रत्नमेखला घातलेली, व्यंजस्तनीम उन्नत वक्षस्थळ असलेली, कुंतल शंकिते क्षणाम डोळ्यावर केस आल्याने दृष्टी चंचल झालेली. नाथांनी अप्रतिम वर्णन केले सौंदर्याचं. सकळ सौंदर्याची खाणी बरवे पणतित पासूनी, स्वरूप रूपाची जननी वीरी रुक्मिणी देखिली. अंबिकेच्या मंदिरातून बाहेर आलेली रुक्मिणी म्हणजे सकळ सौंदर्याची खाण होती. तिच्यापासून बरवेपण म्हणजे सौंदर्य जन्माला आलं होतं. रूपाचं जे स्वरूप आहे कोण मदन, त्याची ती जननी होती. अहो मदन इतका सुंदर आहे तर रुक्मिणी की आई किती सुंदर असेल. वीरी रुक्मिणी देखिली, त्या वीरानी त्या रुक्मिणीला पाहिलं. खरं तर रुक्मिणीचं हे वर्णन या ठिकाणी नाथांनी फार सुंदर केले. सौंदर्याचं वर्णन सुद्धा सात्विक करता येतं. सौंदर्याचं वर्णन कामुक असलं पाहिजे असं नाही. अहो आईचं सौंदर्य आहे म्हणल्यावर ते सात्विकतेनेच वर्णन केलं पाहिजे ना. ते कुठल्या कामिनीचं अप्सरेचं वर्णन नाही आहे. तिचं रूप असीम होतं, सौंदर्य शिगेला पोचलं होतं.
जगातल्या सगळ्या सुंदर वस्तू आपल्याला अधिक सौंदर्य प्राप्त व्हावं म्हणून भीमकीजवळ आल्या होत्या. निळं निळं सुंदर आकाश, किती सुंदर, किती मनोहर, पण आकाश शून्य, आकाशात काहीच नाही ना. आपल्या शून्यपणाला आकाश कंटाळलं, कृष्ण भेटीला उत्सुक झालं, म्हणून रुक्मिणीच्या मस्तकावर केसाच्या रूपाने आकाश आलं. कारण रुक्मिणीच्या डोक्यावर आल्यावर कृष्णाची भेट होणार. हे नीलकुंतल, हेच नील आकाश. त्या निळ्या आकाशामध्ये रुक्मिणीचा निर्मळ मुखचंद्र उगवला होता. मुखचंद्र हा केसाचा आकाश आणि उगवलेला मुखचंद्रमा. काय सुंदर कल्पना आहे, निळ्या आकाशात उगवलेला चंद्रमा. भीमकीने विचार केला की मी लक्ष्मी आणि माझा भाऊ चंद्र दोघे समुद्रमंथनातून निर्माण झालो. चंद्र हा माझा भाऊ आहे, पण तो कृष्ण पक्षामध्ये क्षीण होत जातो. म्हणून भावाची तिला दया आली. पुन्हा तो क्षय होऊ नये, क्षीण होऊ नये म्हणून आपल्या मुखावर धारण केला. आणि चंद्राला मुखावर धारण केल्यामुळं त्याचं क्षीण होणं संपलं, क्षयापासून मुक्त झाला, त्याचा कलंकही गेला आणि तो कृष्ण भेटीची वाट पाहू लागला. एरवी तो फक्त पौर्णिमेला पूर्ण असायचा, पण रुक्मिणीच्या मुखावर आल्यामुळं कायम पूर्णच राहिला. चंद्राच्या मंडलामागे तारकांचे वेढे असतात, तसे मुखचंद्राच्या मागे कानामध्ये मोती जडवलेली तानवडं होती. डोक्यात घालायचा भोरी अलंकार ती विसरली होती, कारण कृष्णाचा वेध लागल्यामुळे तिला विस्मरण झालं होतं. रुक्मिणीच्या कपाळी श्यामसुंदरच होता, म्हणून कपाळावर श्यामल कस्तुरीचा मळवट होता. कस्तुरीचा मळवट, गुंजवर सुद्धा कस्तुरी पाहायला मिळत नाही आता, सोन्यापेक्षा महाग आहे ती. म्हणून आपण बुक्का वापरतो. आपण दरिद्री, आपले पदार्थ हे सगळे दरिद्रीच. एरवी वक्राकार झालेल्या भिवया वाकड्या आहेत ना, पण कृष्णाकडे पाहायचं म्हणून वाकडेपणा धरून आता उपयोगी नाही, म्हणून वाकडेपणा टाकून भिवया सरळ झाल्या होत्या. कारण कृष्णापुढे वाकडेपणा चालत नाही. श्रीकृष्णाच्या रंगाने सुरंग झालेले, सुरंग चांगला रंग झालेली, ज्याच्यामुळे सौभाग्य अभंग राहते, असे कुंकुम कपाळावर कुंकवाचा टिळा होता, टिकली नाही. आणि हे कुंकुम, हे खरं कुंकू. आता जी कुंकू दुकानात मिळतं ती तांबडी माती असती. आता चेहरा म्हणजे चंद्र आणि त्याच्यावर बारका कुंकवाचा टळा, असं म्हटलं की एका मुखचंद्रावर दुसरा चंद्र शोभावा असा कुंकवाचा टिळा दिसत होता. जणू नीलकुंतल रूपी आकाशामध्ये दोन कुंतल म्हणजे केस, निळे आकाश, त्यात दोन चंद्र उगवले, एक मुखचंद्रमा आणि कुंकवाचा टिळा. आकाशामध्ये इंद्रधनुष्य शोभावं तसं नीलकेशामध्ये मध्यभागी भांगेमध्ये सिंदूर शोभत होता. श्रीकृष्णाला भुलवण्याकरता मोहिनी मुखाला पूजलं होतं. भांगातील सिंदूर जणू मोहिनी मुखाची केलेली पूजा होती. जणू सरस्वतीने जीव आणि शिव हे दोन हंस केसाच्या भांगाच्या दोन्ही बाजूला मुक्त होण्याकरता येऊन बसले होते. आकाशामध्ये नक्षत्र शोभावीत तशी नीलकुंतलामध्ये मोत्याची जाळी शोभत होती.
त्यावर नवरत्नाचा बिजोरा निशाणाप्रमाणे शोभत होता आणि मानवांना खुणा देऊन सांगत होता, कृष्णाला भक्तिभावाने पूजा म्हणजे मोक्ष मिळेल. पहिल्या अध्यायामध्ये कीर्तिनामा ब्राह्मणांनी कृष्णाचं वर्णन केले. ते चरणापासून डोक्यापर्यंत केलं होतं. आता रुक्मिणीचं वर्णन नाथांनी केले, ते डोक्यापासून चरणापर्यंत आहे. कृष्णाचं आणि रुक्मिणीचं नाथांनी केलेलं वर्णन असं संस्कृत वाङ्मयामध्ये सुद्धा सापडणार नाही, इतकं उत्कृष्ट आहे.